पण आमचे मोदक तेवढे वेस्ट गेलेले ना, दुसऱ्या दिवशी आमचे ते कचऱ्याच्या डब्यात टाकताना अक्षरशः मी रडले होते. घरामध्ये स्वयंपाक करण्याची आपली तयारी असते बरोबर. स्त्रियांची, हा, तर अन्न उरलं हा, किंवा टाकलं की वाईट वाटतंय. आणि बरोबर. जे ज्याचे कष्ट आहेत ना त्याला ते त्याला माहिती. बरं. प्रश्न पैशांचा नाहीये, नाहीच आहे. प्रश्न तो पदार्थ चांगला झाला होता का नाही, तुझ्या आवडीचा का, ह्याचा पण नाही खरं. नाहीये. पण जी मेहनत आहे आणि ती अशी ती टाकून दिली की जाम वाईट वाटतं. जाम. बरोबर. तर असे कधी डबे परत आलेत का आणि खूप टाकले आणि तेव्हा कधी वाईट वाटलंय का? वाईट वाटतं ना. खूप वाईट वाटतं. मला तर अक्षरशः म्हणजे मी सांगेन, आम्ही गणपतीमध्ये थोडं हे आता तुमच्या कॅटरिंगचं सोडून मी माझ्या आठवण सांगते. की जेव्हा गणपतीमध्ये आम्ही मोदकचे हे घेतलेले आणि त्यावेळी ऍक्च्युली आम्ही डीप फ्रीजर लावलेले, ऑर्डर जास्त होते आणि लाईट गेली होती आमच्याकडे. लाईट गेली आणि जनरेटर पण मागवलं, पण त्यावेळी जनरेटर पण हे नाही केलं, पण तो जो गॅप पडला जे टिकवण्यासाठी, म्हणजे खूप वाईट वाटलं होतं त्यावेळी. हो, कारण सगळ्यात अवघड पदार्थ आणि आय थिंक तुमचा सगळ्यात हिरो प्रॉडक्ट आहे तो. हो. किती एक एक ती आणि कळी ती तेवढे काढतात. बनवण्याला मेहनत एवढी गेली, एवढ्या बायका आणि तेवढं सामान, आणि ते असं म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम आला इलेक्ट्रिकल की जसे लावलं पण तेवढं ते नाही शक्य झालं आणि लाईटीमुळे किंवा याच्यामुळे ते लाईटच गेली त्यावेळेस. आणि तो पदार्थ असा होता की तो टेम्परेचर तेवढं राहायला पाहिजे होतं, पण तो नाही. मग ते दुसऱ्या दिवशी ते वेस्ट गेलं, कस्टमरला द्यायचं नाही म्हणून सांगितलं आणि शेवटी ते कचऱ्यात फेकण्यात आले. आणि एवढं म्हणजे मी अजूनही सांगते, मला अजूनही आठवलं की ते खूप वाईट वाटतं की रडले मी त्या दिवशी अक्षरशः. किती हो, मी समजू शकते. आत्ताही तुमच्या डोळ्यात पाणी आलं. ते भयानक असेल. पण मग असं हे आपल्याला आता खरं मनाला पण असं सांगावंच लागत असेल ना, ज्या बायका बिचाऱ्या घरातून करतायत, बरोबर ना. मेहनत इतकी भयानक, असं कधीतरी होणार आहे ह्याची पण तयारी ठेवायला पाहिजे ना मनाची. ठेवावी लागते. कारण बघा, बिझनेस करायचं म्हटलं तर फायदा नुकसान दोन्ही आहे, तर थोडंसं तरी होणार आहे त्यातल्या त्यात. तर जेव्हा मोठ्या प्रमाणात जेव्हा आपण बिझनेस करतो त्यावेळी तर नक्कीच होतं. छोट्या प्रमाणात आहे तर तुम्ही ठीक आहे, घरातून डबे करता, उरलं तर आपण एक वेळ दुसऱ्या दिवशी गरम करून खाऊ किंवा बाहेर कुठेतरी गरीब लोक आहेत त्यांना तुम्ही देऊन टाका. कुणाच्या तरी तोंडात पोटात मुखात जाईल जातं. असं. बरोबर. पण जास्त असं त्यावेळी आपण तो वेळही नसतो आपल्याकडे तेवढं हे करण्याचा. खरंय.